आता निधी 2021 मध्ये मत्स्य व्यवसाय नुकसान मदत आलेली आहे की 2,46,00,000 रुपये. तर त्यांनी काय दाखवलं त्या लेखा परीक्षण अहवालमध्ये संस्थेच्या 1,63,00,000 आम्ही बीज सोड म्हणून माजलगाव तलाव. आता माजलगाव तलाव जमीन जास्त 7,000 हेक्टरचा आहे, 7-7.5 हेक्टरचा. आता कमी जास्त नाही म्हणतात 75% आटलाच लय झालं 10-12% पाणी असेल याच्यामध्ये. पाणी तर आता जवळ आलं ना, एकदम क्षेत्र जवळ आलं. तर आता एवढं कमी जास्त 1.5 कोटाचं बीज सोडा म्हणल्यानंतर ते आता 1.5 कोटचं बीज आपण जर जाळे सोडे आता त्याच्यामध्ये आपल्याला कळण किती. आज आपण माजलगाव तालुक्यातील एक जलाशया संदर्भात आपण थोडं बोलणार आहोत आणि त्यामधले जे भुई समाजाचे लोक आहेत त्यांच्यावर जे होणारे अत्याचार त्या संदर्भात आपण काही कव्हरेज करण्यासाठी एकदा या ठिकाणी आलेलो आहोत. आता जे झिंगाभुई मत्स्य व्यवसाय जे सहकारी संस्था आहे सावरगाव या ठिकाणी उघडण्यात आलेली आहे, त्या संस्थामार्फत सरकारकडून खूप काही निधी येत आहे आणि ते निधी जे भुई समाजाला ते निधी येत आहे आणि ते निधी सर्व जे संचालक मंडळ आहे ते झिंगाभुई मत्स्य व्यवसायाचे तेच फक्त गडप करत आहेत. या संदर्भात त्यांना करणार आहोत की खरंच हा निधी आला होता का, खरंच ह्यांना जे आपले भुई समाज कार समाज जे लोक आहेत त्यांना त्याचा लाभ भेटला आहे का, आपण तेच त्यांची विचारणा करणार आहोत. जे निधी आलेला होता खरंच तेवढा निधी आलेला होता का? हा, लेखा परीक्षणावरून निधी आम्ही बघितला तर 2,46,00,000 रुपये असे अनुदान मत्स्य व्यवसायासाठी आले होते. तर त्यात चेअरमनला विचारणा केली असता चेअरमन म्हणला किंवा तुम्हाला जाळे देऊ, काही होडी फिडी घ्यायला तुम्हाला 20-30 हजार रुपये 50-50 हजार रुपये असे एक जणाला एक जणाला तेवढं अनुदान आम्ही देणार आहोत असं म्हणून वार्षिक सभा न घेता त्यांनी सर्व सभासदांच्या सह्या नेल्या. अच्छा. हा, तर कोऱ्या पेजवर काय एक रजिस्टर होतं संस्थेचं आणि एक कोरे पेज होते. काही कोऱ्या पेजवर काही रजिस्टरवर अशा सह्या वार्षिक सभा न घेता नेले आणि अनुदान तुम्हाला देऊ म्हणून 2-4 दिवस थांबा, 4-8 दिवस थांबा असं सांगितलं. अनुदान काही अजून मिळालेच नाही. अच्छा. आणि जे तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला हुड्डीसाठी आणि जाळ्यासाठी तुम्हाला निधी देणार आहेत, तर ते दिले का आतापर्यंत? नाही, त्यांनी दिलेच नाही आजपर्यंत, काहीही दिलं नाही. काहीच दिलं नाही. त्यांनी ते अनुदान ते सगळं त्यांनीच खाल्ले आहे. ते किती 2,46,00,000 रुपये आले. आणि त्यानंतर गेल्या गत वर्षी देखील भरपूर निधी आलेला आहे, 56 लाख रुपये काहीतरी निधी आलेला आहे. तर ते पण आता कोणतंच अनुदान तुम्हाला कोणतं दिलं नाही, फक्त त्यांनी आशा दाखवली की आम्ही देऊ म्हणून जाळे, कोणाला होड्या, काही चप्पू वगैरे घ्यायला तुम्हाला निधी देऊ आम्ही 50,000 40,000 अशा म्हणून काही लोकांच्या कोऱ्या पेजवरच सह्या नेल्या, ठराव न घेता काय नाही. अच्छा. आधार कार्ड जमा केले, कोणाचे बँक अकाउंट जमा केले, पण कोणाच्याच अकाउंटवर काय तुम्हाला माहिती न होता ते संपूर्ण जमा केले असं कसं? म्हणजे आता समाज काही अडाणी समाज आहे त्यांना त्यांनी सांगितलं की बा तुम्ही द्या. अडाणी असल्यामुळे त्यांनी त्यांचा विश्वास ठेवून दिल्या की दरवर्षी असंच काही करायचे की कोऱ्या पेजवर सह्या न्या, तिकडेच लिहा, ठरावल्या. संस्थेचं फसवणूक क्या, संस्थेची चेअरमन निवड झाली ती कोणत्या ह्याला सांगितलं नाही, नोटीस नाही लावली कुठं, कोणाच्या सभासदाच्या घरावर नोटीस ढकवली नाही, कुठंच नाही. असं न सांगता त्यांनी निवडणूक घेतली, इलेक्शन घेतलं सगळं. 1 लाख रुपये ग्रामपंचायतला देखील आता सावरगावची संस्था झिंगाभुई मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मध्ये सावरगाव तर सचिव चेअरमनची निवड झाली की मागं काय 5-6 महिन्यापूर्वी कोणत्या सभासदाला नोटीस पण दिली नाही, काहीच नाही. वरतीच त्यांनी त्यांच्या त्या पद्धतीने हँडल करून निवडणूक घेतली. बिनविरोध चेअरमन तेच झाले. परत एकदा तेच चेअरमन. परत एकदा तेच चेअरमन झाले. आता निधी 2021 मध्ये मत्स्य व्यवसाय नुकसान मदत आलेली आहे की 2,46,00,000 रुपये. तर त्यांनी काय दाखवलं त्या लेखा परीक्षण अहवालमध्ये संस्थेच्या 1,63,00,000 आम्ही बीज सोड म्हणून माजलगाव तलाव. आता माजलगाव तलाव जमीन जास्त 7,000 हेक्टरचा आहे, 7-7.5 हेक्टरचा. आता कमी जास्त नाही म्हणतात 75% आटलाच लय झालं 10-12% पाणी असेल याच्यामध्ये. पाणी तर आता जवळ आलं ना, एकदम क्षेत्र जवळ आलं. तर आता एवढं कमी जास्त 1.5 कोटाचं बीज सोडा म्हणल्यानंतर ते आता 1.5 कोटचं बीज आपण जर जाळे सोडे आता त्याच्यामध्ये आपल्याला कळण किती. जर सोडा असलं तर जास्त येईल, नसलं सोडं तर आपल्याला काहीच येणार नाही. फक्त कागदावरती दाखवलं बीज सोडा म्हणून. आणि मत्स्य व्यवसाय नुकसान मदत म्हणून काय मत्स्य व्यवसायाला खाद्य म्हणून आम्ही 20 लाखाचं टाकलं, 25 लाखात टाकलं असं त्यांनी त्या ऑडिट रिपोर्टवरती दाखवलं. पण ते काही मत्स्य व्यवसायाला काही टाकलेलं नाही, माशाला काही टाकलेलं नाही. आता गेल्या जून मध्ये सोडलेले असतील ते मासे, तर आता आपण जाळं सोडू, त्या जाळ्यामध्ये जर आले आपल्याला तर त्यांनी मासे सोडलेत माझं प्रत्यक्ष. नाहीतर मासे सोडे ना, फक्त कागदावर दाखल. आता कमी जास्त 4-5 हजार इथं मच्छीमार समाज मासेमारी करतो. कोणाला सध्या एका वर्षापासून मासेच भेटायला गेले, काहीच नाही, कसलंच काही नाही. सगळं कागदपत्री दाखवतात फक्त. तेच आतमध्ये जे भुई समाज जे लोक आहेत ते जात आहेत, आता ते बघणार आहेत की
आतमध्ये खरंच त्यांनी 1,54,00,000चा बी आणून सोडलेला आहे की नाही, तेच बघण्यासाठी हे जे आपले भुईमामा आहेत ते आपल्या हुड्डीवर ते जाळे घेऊन आतमध्ये जात आहेत. आपण ते बघणार आहोत की चाचणी करण्यासाठी. तर बघू आपण नेमकं किती बी टाकलेलं आहे काय. असे आता काय बघू शकता की समोर एक तलाव आहे, संपूर्ण मृद साठ्यामध्ये गेलेला आहे. ह्या ठिकाणी फक्त एक मासा फक्त उडालेला दिसला आहे, छोटा. हे देवी छोटा मासा उडालेला दिसला आहे याच्यामध्ये. शासन नियमाप्रमाणे राहू, कटला, मिरगल सोडायला असं त्यांनी दाखवलं. कोणत्या जातीचे मासे सोडले? राहू, कटला, मिरगल हे शासन नियमाप्रमाणे सोडायला सांगा. कटला, मिरग ह्या नावाचे जे शासन नियमाप्रमाणे आहे ते ह्याच्यामध्ये सोडण्यात आलेले आहे असं सांगितलेलं आहे. आणि ते शासन निर्णयाप्रमाणे आहेत की असे ह्या पद्धतीचे मासे सोडण्यात यावे असं देखील सांगितलेलं आहे. पण आता 98% जाळा आपल्या तलावाच्या बाहेर आलेला आहे. आता बघू शेवट किती मासे निघतात ह्यामध्ये. खरंच काय करायचं, औषध मग फाशी घ्यायची आता. नुसता गाळ येतो गाळ. पूर्ण हे बघू शकता की जे हे भुई समाजावर किती हे केलेलं अत्याचार होत आहे. आपल्याला फक्त हे बघा, एक मासा नाही जवळपास माजलगाव धरणात सोडायला फक्त 2 मासे उडाले, झालं, जाळं निघलं. दाखवा सारखा बाजून त्यांना दाखवा. हे तुम्ही बघू शकता की संपूर्ण जाळं त्या ठिकाणी बाहेर आले, फक्त एक मासा उडालेला दिसत आहे आपल्याला समोर. आणि हे या सगळे सांगा. झिंगा आहे, ते बी मासा नाही, झिंगा आहे का? बारीक झिंगा, 0 झिंगा आलेला फक्त. ते बघू शकता की ते आपले जे बाजाऱ्या गावरान मासा आहे, गावरान शासनाचा. आता हे सांगा, आता 1,63,00,000 गेले कुठं? शासनाने विचारायला पाहिजे ना, ध्यान दे. चेअरमनने शासनाला विचारायला पाहिजे ना, शासनाने चेअरमनला. आता शासनाला विचारा पाहिजे का चेअरमनला विचारा पाहिजे? शासनाने चेअरमनला विचारायला पाहिजे ना. घेत नाहीत ना कोणी. शासनाने चेअरमनला विचारा पाहिजे की आता 1,63,00,000 जे मासे सोडलेले होते ते गेले कुठं? बरोबर. आता हे तुम्ही बघू शकता की आपल्या लाईव्हच्या माध्यमातून आपण संपूर्ण जाळे टाकण्यापासून तर काढण्यापर्यंत सर्व जे अपडेट आहे, जे 20 ते 25 मिनिटाचे जे व्हिडिओ आहे, आम्ही संपूर्ण आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. की आपण ह्याच्यामध्ये काही व्हिडिओ एडिटिंग केलेला नाहीये. जे लाईव्ह आहे ते समोरासमोर दाखवलेलं आहे. जे भुई समाजावर जे अत्याचार होत आहे आपण लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्व तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तुम्ही हे बघू शकता, संपूर्ण जाळं हे तलावामध्ये असं टाकण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये फक्त एक मासा, ते बी गावरान मासा या जाळ्यामध्ये आढळून आलेला. आता 1,63,00,000 मासे गेले कुठं, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि मासेच नाही तर खाद्य, जे 24 लाखाचे जे खाद्य टाकण्यात आलेलं होतं माशाला, ते कुणाला टाकण्यात आलेला, ते एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. सगळं